नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज इयत्ता 8वीची येणारी जी पॅटची प्रश्नपत्रिका आहे, यापूर्वी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणार आहोत. त्याची उत्तरं कशी लिहायची त्याचा आपण विचार करणार आहोत. आता लक्ष द्या, आपण सुरुवातीपासून पाहूया आपण माहिती कशी भरायची. या ठिकाणी नेम ऑफ द स्टुडंट, तुमच्या ठिकाणी संपूर्ण नाव लिहिणं गरजेचं आहे. तुमचा हजेरी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी हजेरी क्रमांक लिहा. नंतर नेम ऑफ द स्कूल मध्ये तुमच्या शाळेचं जे नाव असेल ते नाव लिहावं. नाव लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या नावाचं किंवा शाळेच्या नावाचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असावं, कारण ते प्रॉपर नाव नसतं. डिव्हिजन, तुमची जर तुकडी असेल शाळेला तर या ठिकाणी तुकडी लिहा, ए बी सी काय असेल ती. त्याच्यानंतर क्लस्टर, तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये येता मग त्या ग्रुपचं नाव येईल. समजा एका विशिष्ट असेल तो ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका असेल, नंतर जिल्हा असेल, कारण हे केंद्र आहे, बस म्हणजे केंद्र आहे. आणि ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवसाची तारीख आपण या ठिकाणी काय करायची, या ठिकाणी आपण ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची. आता हे 2024 ची प्रश्नपत्रिका आहे, तर आता 26 हे वर्ष तुम्हाला या ठिकाणी असेल. या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या याच्यामध्ये या ठिकाणी प्रश्नपत्रिका प्रश्नाला किती मार्क्स दिलेले ते या प्रमाणात दिले आहे. आता बघा, आता आपण काय करूया, बघा इन्स्ट्रक्शन दिले आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सगळे प्रश्न आवश्यक आहेत. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या बाजूला दाखवलेले जे फिगर्स आहेत ते मार्क्स दाखवतात. नंतर धिस बुकलेट हॅव 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल ऑर ओरल अँड रायटिंग, म्हणजे तुमची मौखिक किंवा तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा असे 2 भाग याच्यामध्ये दिलेले. धिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल क्वेश्चन्स, याच्यामध्ये एकूण 10 प्रश्नांचा समावेश आहे. राईट युअर आन्सर्स इन द गिवन स्पेस, या ठिकाणी जागा दिलेली, त्या जागेमध्ये आपल्याला उत्तर लिहायची आहेत. आता या ठिकाणी ओरल सेक्शन मध्ये काय दिलंय बघा, ओरल सेक्शन मध्ये लिस्निंग दिले बघा. या ठिकाणी लिस्निंग म्हणजे काय करा, तर श्रवण करा. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला ऐकायचंय लिस्निंग मध्ये. हा बघा, सॉरी, इथं लिस्निंग मध्ये आपण अगोदर ऐकायचं, शिक्षक सांगतील त्याप्रमाणे. लिसन टू द 2 स्टेटमेंट्स रेड बाय द टीचर अँड से विदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. शिक्षक तुम्हाला वाक्य सांगतील, दोन विधानं वाचून दाखवतील, मग ते खरं आहे का खोटं किंवा फॉल्स एवढं सांगायचंय. नंतर लिसन टू ऑडिओ क्लिप ऑर ऑडिओ प्लेड ऑर आन्सर ओरली द क्वेश्चन्स आस्क्ड बाय द टीचर. शिक्षक एखादी ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकायला देतील आणि ती ऐकल्यानंतर त्याची उत्तर तुम्ही शिक्षकांना तोंडीची आहेत. अशा प्रकारच्या ओरलचा पहिला प्रश्न आहे. हे 2 प्रश्न द्यायचे, ह्या 2 प्रश्नाला 2 मार्क आहेत, म्हणजे 4 मार्क या ठिकाणी झाले. प्रश्न क्रमांक दुसरा आहे स्पीकिंग. बघा इथं बोलायचंय. आता इथं काय करायचं आपल्याला, स्पीक अबाउट द गिवन पर्सन्स मिनिमम 2 सेंटेन्सेस एनीवन, ह्या दोन्हीपैकी एक कोणतं करायचंय. 2 आपल्याला बोलायचे. फेवरेट टीचर, आता माय फेवरेट टीचर इज काहीतरी नाव असेल. नंतर व्हाय ही इज फेवरेट, ते का फेवरेट आहेत. ही टीचर्स हा सब्जेक्ट, टीचर्स व्हेरी गुड इंग्लिश किंवा व्हेरी गुड मॅथ्स किंवा किंवा वन ऑफ युअर फ्रेंड, तुमच्या मित्राचं नाव सांगा. माय फ्रेंड्स नेम इज धिस, ही इज माय क्लोज फ्रेंड, ही इज माय क्लासमेट. असे 1-2-3 वाक्य सांगले की तुमचं हे 2 मार्क. त्याच्यानंतर स्पीक इन अबाउट 4 लाईन्स ऑर एनी वन ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स, या ठिकाणी 4 घटना दिल्यात, याच्याविषयी. स्पोर्ट्स डे म्हणजे खेळाचा दिवस, त्याच्यावरती काही वाक्य बोला. स्कूल पिकनिक, तुमच्या ठिकाणी सहल जरी गेली त्या सहलीविषयी बोला. उदाहरणार्थ अवर स्कूल अरेंज्ड पिकनिक फॉर महाबलेश्वर अँड वेअर वी एन्जॉयड ए लॉट. देन ऑन रिटर्निंग जर्नी वी विजिटेड रायगड फोर्ट अँड हिस्ट्री वगैरे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 4 तरी वाक्य त्याच्याविषयी तुम्हाला बोलायला. किंवा कल्चरल प्रोग्राम, आपल्याकडं साजरं होणार जे वार्षिक स्नेह संमेलन वगैरे गॅदरिंग असेल त्याविषयी बोलता येतं. तर इंडिपेंडन्स डे, आपल्याला त्या ठिकाणी 15 ऑगस्ट का साजरा केला जातो, का नाही, व्हाय वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे, याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी एक 4 वाक्य आपल्याला बोलणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे. याप्रमाणे आपली ओरल होईल. तर ओरलला या ठिकाणी किती मार्क झाले, हे 4 मार्क आहेत. याच्यानंतर इथं 2 आहेत, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाला 6 मार्क आहेत आणि पहिल्या प्रश्नाला 4 मार्क आहेत. अशा प्रकारे हा 10 मार्काचा प्रश्न आपला आहे. याच्यानंतर
याच्यानंतर बघा बघा प्रश्न क्रमांक 3 आता रायटिंग सेक्शन मध्ये आपण आलो. हा रायटिंग सेक्शन आहे आपला. या रायटिंग सेक्शन मध्ये आपल्याला बाकीची माहिती भरायची. 10 मार्काची ओरल झाली, बाकी 50 मार्काचा. बघा आता काय दिला पहिला, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द आन्सर्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे रीड म्हणजे वाचा, खालील दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक आणि त्यांची उत्तर म्हणजे त्यांच्या ज्या कृती आहेत खाली दिलेल्या प्रमाणे करायचे आहेत. आता आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, प्रश्न दिलेत बघा. पहिला प्रश्न दिलाय हु बॉर्न इन आंध्र प्रदेश. आता या ठिकाणी पी व्ही सिंधूचं नाव येतं बघा. पी व्ही सिंधू ऑर्पोशेरला व्यंकटा सिंधू शेटलर अँड सिल्वर मेडलिस्ट वरती गेलं हे बघा. पी व्ही सिंधू ऑर्पोशेरला व्यंकटा सिंधू शेटलर मेडलिस्ट रिओ ऑलिम्पिक. बघा प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू. आता हे बाकीचं दिले पण ते कुठं जन्म झाला पी व्ही सिंधूंचा, तर फक्त तेवढंच लिहायचंय. फक्त नाव आपल्याला पी व्ही सिंधू इथं लिहिलं की आपलं या ठिकाणी काम होतंय. दुसरा प्रश्न आहे वेन डीड सिंधू स्टार्ट प्लेइंग बॅडमिंटन. सिंधूनं बॅडमिंटन खेळायला कधी सुरुवात केली, तर बघा या ठिकाणी दिले पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. एवढंच उत्तर लिहायचंय. या ठिकाणी पहिल्याचं उत्तर हे असेल पी व्ही सिंधू आणि दुसऱ्याचं उत्तर असेल ऍट दी एज ऑफ 8. हे दोन एक मार्काचे, हे 2 मार्कासाठी हे प्रश्न आहेत त्या ठिकाणी. नंतर पुढचा आहे आपल्याला या ठिकाणी ह्या वाक्यांना योग्य क्रमानं लावायचंय. आता याच्या ठिकाणी याचा क्रम आहे. आता याचा क्रम दिलाय बघा. इथं 4 वाक्य दिलीत. सिंधू स्टार्टेड हर अप्रेंटिसशिप विथ मेहबूब अली. सी वॉन द सिल्वर मेडल at 2016 Rio Summer Olympics. She joined गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी आणि हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड. हे या ठिकाणी 4 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. तर ह्याचा 4 विधानाचा फक्त क्रम लावायचा आहे. आता बघा पहिलं विधान बघा इथं 2016 आलंय बघा. ऍट 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स असं दिलंय. म्हणजे आता हे किती उदाहरण आलं याच्यामध्ये, हे बघा हे पहिलं उदाहरण आहे सुरुवातीला येते. हे दुसरं जे उदाहरण आहे ते हे नंबर 1 ला आहे बघा. हे नंबर 1 ला उदाहरण लिहायचं. त्याच्यानंतर मध्ये तिचे वडिलांचं दिलंय बघा. इथं अर्जुन अवॉर्डचा उल्लेख आहे. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड असं दिलंय. तर बघा या ठिकाणी हे नंबर 2 ला येतंय. आता पुढचं वाक्य जे आहे, तर पुढे दिलेले 2 वाक्य आहेत तर ते या ठिकाणी तिसरं वाक्य येईल सिंधू स्टार्टेड अप्रेंटिसशिप विथ मेहबूब अली. हे एक वाक्य. सी जॉइन्ड बॅडमिंटन अकॅडमी. आता आपण वाक्य शोधू. हर इनिशियल अप्रेंटिसशिप. आता इथं सापडला बघा स्टार्टेड विथ मेहबूब अली. मेहबूब अली हे एक वाक्य आहे. आणि आणखी एक वाक्य कोणतं राहतंय, सी जॉइन्ड बॅडमिंटन अकॅडमी. हे 4 क्रमांकाला बॅडमिंटन अकॅडमी हे आलं 4 क्रमांकाला. याचा हा 4 क्रमांक आला, याचा 3रा आला आणि याचा 2रा आला. या प्रकारे हे 4 वाक्य तुम्ही बरोबर की तुम्हाला हे 4. आता बघा बॅडमिंटन इथं काय दिलंय, इथं वाक्यामध्ये शब्द दिलेत बघा. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे बहु विशेषण असतात. बॅडमिंटन एक नाऊन आहे तर त्याला विशेषण असेल. आता उदाहरणार्थ बॉय जर म्हटलं तर कसं बॉय, ब्रेव बॉय, त्याचं ते डिस्क्रायबिंग वर्ड झाला. तसे याचा कंटेम्पररी टाइम्स असा शब्द असेल, कंटेम्पररी टाइम्स. आणि बॅडमिंटन टॅलेंटेड बॅडमिंटन हा या ठिकाणी हा शब्द येईल. याचं हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. आणि कंटेम्पररी टाइम्स हे या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. आता बघा हा पहिला प्रश्न इथं संपतो. ते म्हणजे परिच्छेदात मिळणारी इथं संपली. आता तुमचा परिच्छेद संपल्याच्या नंतर आता पोयम 5 मार्काला आहे.
बघा हा प्रश्न क्रमांक 4 आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे द टायटल. टायटल बघा, टायटल आलं, टायटल आहे ट्रूथ. टायटल काय आहे? ट्रूथ टायटल आहे. आता इथं हे बघा, हे तुम्ही फक्त एवढं लिहायचं आहे. तुम्हाला जर पूर्ण वाक्यात लिहिता आलं तर चांगलं आहे ना. तर TRUTH ट्रूथ किंवा द टायटल ऑफ द पोएम इज ट्रूथ तरी चालेल. आता बघा ही पोयम या ठिकाणी लिहिणारे बार्ले वेड म्हणून साठी हे या ठिकाणी कवी आहेत. म्हणजे बार्ले वेड हा बार्ले वेड नावाचे हे कवी आहेत. या दोन गोष्टी तुम्हाला तिथे दिल्या आता. टोटल लाईन्स ऑफ द पोयम. आता कवितेच्या पूर्ण लाईन जर मोजले आपण तर जवळपास ह्या 23 लाईन बसतात बघा. हे बघा ह्या पहिल्या 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 लाईन या ठिकाणी दिली. आता आपण फक्त हे मोजून लिहायचे. प्रश्नाचा फक्त अर्थ समजून घ्या. टोटल मग एक दोन आणखी आणि मी. आता इथं मी आलाय, मी हे अशा एक दोन तुम्ही या ठिकाणी लाईन शोधायच्या आहेत. तर याप्रमाणे म्हणजे बोन्स आणि स्टोन्स, मी हे या ठिकाणी आता स्किन आणि विदिन एक याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक असणारी कुठेतरी. तर स्किन आणि विदिन यामध्ये असे रायमिंग पेयर्स आहेत बघा. आता हे रायमिंग पेयर्स संपल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलंय? पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स दिले. आता या ठिकाणी हा जो बी आहे हा चुकीचा आलाय. ऑफ रायमिंग असं दिलंय. आता ए लाईन लाईक तुम्हाला कुठली लाईन त्यातली आवडली? तुम्ही कुठली लाईन लिहा ना. स्टिक्स एखाद्याने जर म्हटलं बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी, शब्द मला दुखवतात, तुम्हाला आवडणारी लाईन असू शकतो. त्यामध्ये एक लाईन लिहिली की या ठिकाणी तुम्हाला या कवितेचे मार्क मिळून या ठिकाणी. हा आता हे लाईन लाईकड मोस्ट ग्रामर दिलाय बघा. आता एक प्रश्न क्रमांक 5 मध्ये व्याकरण दिलंय. तुम्हाला इथं लिहायचं काय नाही, फक्त उत्तर लिहायची. या ठिकाणी म्हणलंय दे कॉल टायटॅनिक ऍज द अनसिंकेबल शिप आणि म्हटलंय मेक प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ बनवा. आता पूर्ण वर्तमान काळाची रचना अशी असते. त्या ठिकाणी करता अधिक हॅव किंवा हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप V3 अधिक कर्म अशी रचना असते बघा. आता इथं बघा, इथं काय दिले? आता सुरुवातीला करता या ठिकाणी दे. आता त्यानंतर हॅव किंवा हॅज दे अनेक वचनी म्हणून इथे हॅव येईल. दे हॅव कॉल्ड. एवढं उत्तर तुमचं हॅव कॉल्ड बरोबर आलं की तुमचं उत्तर बरोबर आलं. म्हणजे दे हॅव कॉल्ड टायटॅनिक ॲज द अनसिंकेबल शिप एवढंच उत्तर या ठिकाणी लिहायचंय. त्यानंतर यू कॅन सिंग लाईक हिम ऍड क्वेश्चन टॅग यामध्ये. इथं बघा या ठिकाणी जर हे वाक्य तुम्ही हे लिहिले याच्यानंतर यू कॅन सिंग लाईक हिम इथं लिहिलं की इथं कॉमा द्यायचा. आपण इथं कॉमा दिला की कॉमा दिल्याच्या नंतर इथं सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्यायचं. काय सहाय्यकारी क्रियापद? कॅन. आता जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी बनतो. आणि जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी बनतो. या ठिकाणी दिलेलं वाक्य होकार मग कॅनचं या ठिकाणी कांट असं होईल. कांट. आणि इथं दिलेलं सर्वनाम आहे कांट यू. इथं प्रश्नचिन्ह येईल म्हणजे यू कॅन सिंग लाईक हिम. काय होईल वाक्य बघा? यू कॅन सिंग लाईक हिम. बघा हे या प्रकारचं वाक्य या ठिकाणी होऊन जाईल. हे या ठिकाणी तुमचा क्वेश्चन टॅग याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला ऍड करता येईल. आता पुढचं काय सांगितलं? हिज म्युझिक वॉज व्हेरी ब्युटिफुल मेक एन एक्सक्लेमेशन टेस्ट. आता या वाक्यामध्ये याला उद्गारवाचक बनवायचंय. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की वाक्यामध्ये उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हाट किंवा हाऊ किंवा व्हाटने होते. आता व्हाटने जर सुरुवात पाहिजे असेल तर या विशेषणानंतर नाम पाहिजे.
दुसरी गोष्ट ए व्हेरी पाहिजे. हे जर दोन्ही लक्षणं असतील तर या वाक्यामध्ये याची सुरुवात हाऊने करावी लागते. मग आता बघा, आता इथं हाऊ कसं होईल वाक्य, हाऊ नंतर विशेषण येईल, हाऊ ब्युटिफुल हिज म्युझिक वॉज. शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. तर या प्रकारे हे वाक्य उद्गारवाचक होईल. आता याच्यानंतर स्टोरी रायटिंग बघा. स्टोरी रायटिंगला आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला फक्त या ठिकाणची रिकाम्या जागा भरायच्या दिलेली स्टोरी आहे. आता या ठिकाणी त्याचं टायटल पण दिलेलं आहे, बुध या ठिकाणी टायटल आहे. आपल्याला फक्त ही माहिती या ठिकाणी sorrowful sights, change in his life, peace and service in a grand place on the road. आता ते होते रस्त्यावर राहणार नाहीये ते, इन ए ग्रँड पॅलेस. याचं उत्तर होतं इन ए ग्रँड पॅलेस. प्रिन्स सिद्धार्थ लिव्ड इन ए ग्रँड पॅलेस. हा, हे या ठिकाणचं उत्तर झालं. आता याच्यानंतर once he went out of the palace with his ministers, on his way he saw इथे ऍक्च्युअली नाहीये, an old man असं पाहिजे हे वाक्य, द प्रिंट मिस्टेक आहे. on his way he saw an old man, a dead man and sick man. ए सिक असेल या ठिकाणी, ए सिक मॅन लेईंग कुठं पडलेला होता, तो पडलेला माणूस ऑन द रोड रस्त्यावर पडलेला होता. हे याचं उत्तर आहे, ऑन द रोड. हे बघा, या प्रकारे या दोन्हीची उत्तर हे झाली. आता तिसऱ्याचं उत्तर, आता पुढे स्टोरी वाचायची. ही हॅड नेव्हर सीन सच काय, चेंज इन हिज लाईफ, पीस अँड सर्व्हिस, हे नाही, सॉरोफुल साइट्स. त्यानं अशा दुःखदायक अशी दृश्य पाहिलेली नव्हती. दुःखदायक, आता दुःखदायक दृश्य म्हणून इथलं उत्तर होईल सॉरोफुल साइट्स. सॉरोफुल, हा हे बघा, सॉरोफुल साइट्स हे याचं इथं उत्तर होईल. आता हे दोन राहिले. आता हे बघा, याचा विचार करा. he thought about what he had seen and tried to understand the worries of human being. म्हणजे विचार केला की त्यांनी जे काही पाहिलं त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि प्रयत्न केला समजून घ्यायचा, काय माणसाच्या आयुष्यातील ज्या चिंता काळजी या गोष्टीचा त्यांनी विचार केला. दिस इन्सिडेंट म्हणजे ही घटना ब्रॉट अबाउट ए कम्प्लीट, एका काय गोष्ट आणली बघा याने, चेंज इन हिज लाईफ, त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण बदल आणला या घटनेनं. ए कम्प्लीट चेंज इन हिज लाईफ असं उत्तर असेल. चेंज इन हिज लाईफ असं उत्तर आहे बघा. चेंज इन हिज लाईफ असं उत्तर या ठिकाणी, म्हणजे हा भाग त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आता शेवटची एक बाब राहते, ही लेफ्ट द पॅलेस अँड वॉन्डर्ड फार अँड वाईड, म्हणजे त्यांनी राजवाडा सोडला आणि खूप दूरवर त्या ठिकाणी ते भटकत राहिले. ही द वर्ल्ड द मेसेज ऑफ, त्यांनी कशाचा संदेश दिला, तर पीस अँड सर्व्हिस, म्हणजे शांतता आणि सेवेचा या ठिकाणी संदेश दिला. म्हणून याचं उत्तर होईल पीस. पीस अँड सर्व्हिस. या प्रकारे ही याची उत्तर होतात. ही उत्तर तुम्ही बरोबर लिहिली की विद्यार्थी मित्र तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतात. आता आपल्या डायलॉग रायटिंग दिले, रिअरेंज द जम्बल्ड सेंटेन्स मिनिंगफुली इन ए कन्व्हर्सेशन. एका संभाषणामधील ही 4 वाक्य दिली आहेत. त्यांचं पहिलं वाक्य बरोबर आलं, तुमचं पहिलं वाक्य बरोबर आलं की बाकीच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पहिलं वाक्य, आता इथे 4 वाक्य दिलेत, काय, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स बिकॉज दे आर बेसलेस, डू यू बिलीव्ह इन रुमर्स, वाय डोंट यू बिलीव्ह इट. आता बघा, आता पहिली गोष्ट
मनोज या ठिकाणी विचारतो, डू यू बिलीव्ह इन रुमर्स? तू अफवावर विश्वास ठेवतो का? मनोज म्हणतो. मग आता मनोजला उत्तर देणारा कोण असेल? राकेश असेल. राकेश म्हणजे हे वाक्य नंबर 1 ला येईल. मनोज डू यू बिलीव्ह इन रुमर्स, हे वाक्य नंबर 1 ला लिहा. या 2 ला लिहा. दुसरा प्रश्न सुरू होईल. मनोज पुन्हा विचारतो, व्हाय डोंट यू बिलीव्ह इट? तू याच्यावर का विश्वास ठेवत नाही? कारण तो सांगतो आता हे वाक्य येईल 3 नंबरला आणि याचं उत्तर येईल हे. प्रत्येक प्रश्न यातील 2 प्रश्नांची 2 उत्तर आहेत, परंतु या ठिकाणी एकाचं उत्तर चुकू देऊ नका आणि पहिल्या प्रश्नाचा क्रम बदलू देऊ नका. जर पहिल्या प्रश्नाचा क्रम जर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला गेला की डू यू बिलीव्ह इन रुमर्स, याच्याऐवजी वाय डोंट यू बिलीव्ह इट असं जर म्हटलं तर या प्रश्नाला बेस नाही. अगोदर हा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून साठी हे 2 मार्काला आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे? राईट द रिस्पॉन्सेस फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील दिलेल्या प्रश्नाला तुम्ही काय करा? प्रतिसाद द्या. आता इथं याला आपण स्वतः उत्तर लिहायची आहेत बघा. आता अजय विचारतो, डू युअर पेरेंट्स स्कोल्ड यू? तुझे आई वडील तुला ओरडतात का? आता अभयचं उत्तर असेल, येस स्कोल्ड मी वेन आय मेक सम मिस्टेक. मी काही चूक केली की मला ओरडतात. किंवा इथं डू यू नी म्हटलं, येस माय पेरेंट्स स्कोल्ड यू. किंवा एखाद्या वेळेला नो माय पेरेंट्स डोंट स्कोल्ड यू. दोन्ही प्रकार शकतो. हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू? आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जर लिहायचं म्हटलं तर इथं आपल्याला पॉझिटिव्ह लिहावं लागेल. मी जेव्हा चूक करतो तेव्हा माझे आई वडील मला ओरडतात. दिस आय मेक मिस्टेक असं उत्तर या ठिकाणी येस माय स्कोल्ड मी असं उत्तर इथं लिहा. आणि नंतर हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू. आता इथं तुम्हाला म्हणता येईल आय फील व्हेरी गिल्टी, मला अपराधी वाटतं, बिकॉज दे स्कोल्ड ड्यू टू माय मिस्टेक. माझ्या मला ते ओरडतात. म्हणजे थोडक्यात याचं उत्तर थोडक्यात तुम्ही म्हणजे याचं उत्तर तुम्ही की या प्रश्नाला तुम्हाला इथं 1 वरती 1 मार्क आहे, असे 2 मार्क आहे. आता व्ह्यूज ऑन न्यूज, एका बातमीवर तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करा. आता रीड द न्यूज अँड एक्सप्रेस ओपिनियन म्हणजे बातमी वाचा आणि व्यक्त करा म्हणजे तुमचं ओपिनियन म्हणजे मत, म्हणजे वाचून तुमचं मत. आता थोडक्यात बातमी, गुड्स ट्रेन 10 किल्ड 50 इंजुअर्ड म्हणजे एक प्रवासी रेल्वे ट्रेन म्हणजे मालगाडीला एका ट्रेनची त्या ठिकाणी प्रवासी ट्रेनला त्या ठिकाणी धडक झाली. चेन्नई या बातमीचं ठिकाण आहे. चेन्नई ट्रेन कोलाइड्स विथ ए गुड्स ट्रेन नियर वाडी म्हणजे चेन्नई नावाची प्रवासी ट्रेन एका माल वाहतूक ट्रेनला वाडीच्या जवळ जाऊन धडकते किंवा ठोकते. 10 पेसेंजर्स वेअर रिपोर्टेड टू हॅव बीन किल्ड. 10 लोक त्या ठिकाणी मृत झाल्याची बातमी या ठिकाणी आहे. अँड 50 इंजुअर्ड आणि 50 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. द इंजुअर्ड पर्सन्स वेअर इमिडिएटली टेकन टू नियरबाय हॉस्पिटल. जखमी व्यक्तींना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेलेले आहे. देअर कंडिशन इज क्रिटिकल. त्यांची गुंतागुंतीच्या नाही. इट इज रिपोर्टेड रिपोर्ट केला. सिरियस इन्क्वायरी इज गोइंग ऑन अबाउट द ऍक्सिडेंट. इट इज म्हटलं जात गांभीर्यानं याची इन्क्वायरी म्हणजे तपासणी चालू आहे या अपघाताची, असं या ठिकाणी म्हटलंय. आता बघा हे 2 मार्काला प्रश्न आहे. 2 मार्काला प्रश्न म्हणजे कमीत कमी 2 वाक्यात तरी आपण उत्तर लिहावीत. व्हॉट काइंड ऑफ न्यूज इट इज, गुड ऑर बॅड, अँड व्हॉट डू यू थिंक सो? हे दिस इज किंवा इट इज बॅड काइंड ऑफ न्यूज असं उत्तर येईल. बघा इथं याचा भाग घ्या. बघा इट इज बॅड काइंड ऑफ
न्यूज, हे तुमचं एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता याचं कारण वाय डू थिंक सो? हा, बिकॉज 10 पर्सन्स किल्ड इन द ऍक्सिडेंट, म्हणून ही वाईट आहे. असं तुम्ही लिहिलं 10 पर्सन्स किंवा 10 पॅसेंजर्स किल्ड इन द ऍक्सिडेंट, सो इट इज बॅड न्यूज असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा प्रश्न, हाऊ डू यू फील नोईंग 10 किल्ड ऍक्सिडेंट? I feel very sad that 10 killed in accident. It is a very heart-breaking news. हृदयद्रावक घटना आहे आणि मला खूप वाईट वाटलं. बिकॉज 10 families disturbed ड्यू टू द ऍक्सिडेंट. 10 कुटुंब यामुळं अस्वस्थ झाली किंवा त्यांचं नुकसान झालंय. 10 लोकांना आपला जीव गमावा लागला, असं याचं उत्तर जाईल. आता बघा याच्यानंतर, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट कोलायडेशन ऑफ द ट्रेन्स? तुमचं याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? काय वाटतं बरं? आता आपल्याला असं होतं, आता आपलं मत या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. आता हे मत व्यक्तिपरत्वे बदलेल, पण आपल्याला असं म्हणता येईल, अकॉर्डिंग टू मी इट्स क्राईम, गंभीर गुन्हा आहे. इफ समवन रिस्पॉन्सिबल फॉर इट, परहॅप्स दिस ऍक्सिडेंट मे बी ऍक्च्युअली और इट मे बी मेड मिस्टेक. मग आता याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये 2 वाक्यात, कमीत कमी 2 वाक्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स आहेत. त्याच्यानंतर, अकॉर्डिंग टू यू हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ऍक्सिडेंट? या अपघाताला तुमच्या मते कोण जबाबदार आहे? मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता ना, परहॅप्स इट मे इफ समवन हॅज डन इट he should be punished and actually it should be searched out, proper reason should be searched out. म्हणजे मूळ महत्वाच्या याचा शोध घेणं गरजेचं आहे. बट आय थिंक इट मे बी बाय इग्नोरन्स ऑफ समवन, कोणाच्या तरी दुर्लक्षितपणामुळे झालेलं असावं. तर हे या ठिकाणी आपल्याला मांडणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर निबंध लेखन आहे, आपल्याला एसे रायटिंग म्हटलंय. प्रश्नपत्रिकेत उत्तर तुम्ही थोडंसं वाचलं आणि समजून घेतलं तर उत्तर लिहिणं सोपं आहे एकदम. आता या ठिकाणी आलं, रीड द गिवन पॉइंट्स अँड राईट एन एसे ऑन माय फेवरेट गेम. माझा आवडता खेळ याच्याविषयी एसे रायटिंग लिहायचं आहे. तुम्हाला स्वतःला जास्त काय करायचं नाही, फक्त नाव लिहायचं आहे. तुम्ही नेम इथं म्हणा ना, माय फेवरेट गेम इज क्रिकेट, नाव लिहा, बस झालं. तुम्हाला 1 मार्ग आहे. प्लेयर्स, किती प्लेयर्स आहेत? देर आर 11 प्लेयर्स. काय ती संख्या या ठिकाणी लिहा. नंतर इक्विपमेंट्स काय काय लागतं? क्रिकेट नीड्स बॅट, नंतर काही साधनं लागत असते तुमची रे, तर ते या ठिकाणी तुम्ही आहे. तेवढे लिहिलं तर मला मार्क आहे त्याचा 1. इज इट इनडोर और आउटडोर गेम? आता तुम्ही कुठला गेम राहता याच्यावर तुम्ही लिहा. तुम्ही जर समजा याला क्रिकेट लिहिला, कबड्डी लिहिला, खो खो लिहिला, ते इट इज अन आउटडोर गेम. तुम्ही चेस जर लिहिला तर चेस इट इज अन इनडोर गेम. असं एवढंच उत्तर आहे फक्त. इट इज इनडोर गेम किंवा इट इज आउटडोर गेम, एवढंच उत्तर या ठिकाणी लिहायचंय. आता यानंतर 5वा प्रश्न आहे, फेवरेट प्लेयर ऑफ द गेम. याचा समजा क्रिकेट म्हणलं तर तुमचा आवडता खेळाडू कोण आहे? तुम्ही सांगाल, कोणी सांगेल माय फेवरेट प्लेयर इज सचिन तेंडुलकर. एवढं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क आहे. ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट काय आहेत खेळाची? खेळाचे उद्दिष्ट या ठिकाणी लिहा. वाय डू यू प्ले गेम्स? आपण खेळ का खेळतो? फॉर फिजिकल फिटनेस, टू अचीव्ह काहीतरी मिळण्यासाठी. तर हे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लिहिलं म्हणजे एखाद्याचं मत असेल, माय ऑब्जेक्टिव्ह टू प्ले क्रिकेट इज टू बिकम फिट, टू बी फिट, फिटनेस हा हे ऑब्जेक्टिव्ह असेल. एखाद्याचं आय वॉन्ट टू डू करिअर इन क्रिकेट असं असू शकेल. आय वॉन्ट टू बिकम ए स्पोर्ट्स पर्सन, हे ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट असेल. नंतर, यू लाईक इट मोस्ट बिकॉज, तुम्हाला क्रिकेट का आवडतो? तर याची कारणं लिहा नाही. आता तुम्ही म्हणू शकता, इट इज अन आउटडोर गेम, इट मेक्स अस फिट, इट इज मेक्स ए पर्सन व्हेरी फिट. अशी कारणं लिहिली, 1-2 कारणं लिहिली की तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळून जातील. आता याच्यानंतर ट्रान्सलेशन. आता या ठिकाणी पुढे याचं ट्रान्सलेट करायचंय. रीड द फॉलोइंग
ट्रू हर्ब्स ह्या म्हणी आहेत अँड ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये त्या काय करायच्यात, तुम्हाला ट्रान्सलेट करायच्यात. 6 मार्क आहेत. या ठिकाणी 6 दिल्यात, प्रत्येकाला 1 मार्क दिलेला आहे. या ठिकाणी म्हणले ऑल दॅट ग्लिटर्स इट नॉट गोल्ड. आता नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही ज्या वेळेला भाषांतर कराल, ट्रान्सलेशन कराल, त्यावेळेला एका एका शब्दाच्या मागे जाल तर तुमच्याकडून चुकल. शब्दाच्या मागे नाही जात. याचा अर्थ काय वाटतो? ग्लिटर म्हणजे चमकणे, गोल्ड म्हणजे सोनं, ऑल म्हणजे सगळं, म्हणजे थोडक्यात ऑल दॅट ग्लिटर्स म्हणजे जे काही चमकतं असा अर्थ होईल. नंतर कीप युअर हाऊस क्लीन. तुमचं घर स्वच्छ ठेवा किंवा आपले घर स्वच्छ ठेवा असा याचा अर्थ होतो. नंतर ए फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. म्हणजे गरजेला मदत करतो तोच खरा मित्र. नंतर ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे कृती ही फक्त बोलण्यापेक्षा जास्त व्यक्त होते. म्हणजे तुमची कृती जास्त बोलते, तुम्ही नुसतं बोलण्या ते कृतीत करून दाखवलं. म्हणजे ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे फक्त बोलण्यापेक्षा कृती केलेली महत्वाची. म्हणजे गरजेल तो बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय, अशा अर्थाची एक म्हण आहे. इंडिया इज माय मदरलँड. भारत माझी मातृभूमी आहे असा याचा अर्थ आहे. आणि 6वा आहे ऑलवेज कीप ट्रॅफिक रूल्स. कीप म्हणजे ठेवणे ना, तर कीप म्हणजे पाळणे. नेहमी ट्रॅफिकचे नियम पाळा असा याचा अर्थ होतो. तर बघा, या प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी विचार केलेला आहे. याच्यानंतर इतर व्हिडिओ किंवा इतर प्रकारची इंग्रजी विषयाची माहिती आम्ही पाठवलेली तुम्हाला आणखी जर समजा यावी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.